नमस्कार मित्रांनो, वाघेगिऱ्यांच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो खूप दिवसानंतर आपण आज परत राईडला चाललो. खूप टायमानंतर चाललं. मध्ये आपण ऋतूच्या घरी गेलो होतो, तेव्हा गणपतीचं दर्शन त्याच्याकडे होतं. मागे गणपती तेव्हा गेलो होतो. त्याच्यानंतर आता चाललो, ऑलमोस्ट महिना व्हायला आला आहे. त्याच्यानंतर चाललो आणि सध्या लेट चाललं कारण का तुम्ही बघतच असाल आपले चॅलेंज जे आहेत त्याचे शॉर्ट्स टाकतोय मी. जर तुम्हाला पण आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. खरं तर असं झालं होतं, मी दुसऱ्यांना मोटिवेट करण्यासाठी मी स्टार्ट केलं होतं, बट मीच एवढं मोटिवेट झालो आहे. प्रेरणा बोलत होती सकाळी 4-5ला निघू आपण, जिथेही आम्ही चाललो आहे तिकडे. पण बोललो नाही, आरामशीर जाऊया, मला आधी वॉकला जाऊन दे. म्हणजे एडिक्टेड होत चाललो आहे मी त्या गोष्टीसाठी. सो सपोर्ट करा. असंच मी तर मोटिवेट झालो. होप सो माझ्या म्हणणं तुमच्या 100% 1% पण झाला ना, माझ्यासाठी खूप आहे. माझ्यासाठी व्हिडिओमध्ये येण्यासाठी काय काय करतात लोक बघू शकता तुम्ही. मला तू व्हिडिओ बनवते, मी नाही बनवत आहे, म्हणून व्हिडिओ मध्ये येणार ना. सो आता आपण लोक मला मिस करतात ना, मग माझा व्हिडिओ नाही येत आहे, ऍटलीस्ट तुझ्या व्हिडिओ मध्ये मी दिसली पाहिजे. व्हिडिओ टाक ना, तू मिस करतात तर व्हिडिओ टाकायचा ना. ठीक आहे, चला आता आपण निघूया. आता आपण मी पण बनवू व्हिडिओ. बनवायचं की नाही तर तुझ्यावर आहे ना, तू बनवू शकतो. कोणी नाही बोललंय का कोणी? चला मी पण व्हिडिओ बनवते, माझा पण व्हिडिओ बघा आजचा. ठीक आहे, चलो बाय. वेगवेगळे क्लिप्स घेऊन येणार मी. चलो आता भेटू आपण डायरेक्ट गाडीवर. बाय बाय बाय. 10-15 मिनिटं झाले. आता आपण माथेरानला पोचलोय. बाईकने आलो, निघालो. त्याच्यानंतर प्रेरणाला भूक लागलेली, तो अचानकचा वडापाव खायचा होता तिला. तर आम्ही बदलापूरमध्ये थांबलो. वडापाव खाल्ला मी 2, तिने 1. शेमला मस्त. मी घरी डाळ भात खाल्ला होता तरी. परत तिथे आम्ही खाल्ला डाळ. मग आता इथे 11:15 आम्ही पोचलो असेल. गाडी पार्क केली. पार्किंगचे 60 रुपीज घेतात. त्याच्यानंतर परत आम्ही एंट्रन्स केलं. तिथे आमच्याकडे 50 रुपये पर हेड, म्हणजे असे 100 रुपये घेतले. त्याच्यानंतर लोकांची मार्केटिंग चालूच आहे. घोडा घेणार का, लॉज, हे ते. आता आम्ही कपल फिरतोय म्हणून लोक असं वाटतात की ही पण काय मास्क घातलं होतं. स्कार्फ घातलेला तर मंगळसूत्र विचारतात. प्रायव्हसी आहे. 1-2 तासासाठी पाहिजे, 3 तासासाठी पाहिजे. अरे बाबा आम्ही फिरायला. ठीक आहे, समजू शकता तुम्ही, तुमचा बिझनेस आहे शेवटी. तुम्ही सगळ्यांना आय गेस त्याच नजरेने बघत असाल. या बाबा इथे स्टेसाठी तर आम्ही आलो नाही, बोललो पण बदलापूरलाच राहतो, जवळच राहतो. चालत फिरू करू, आम्ही आरामशीर करू पॉईंट्स. एवढं काही घाई नाही आम्हाला. परत एकदा येऊ, 3-4 करू पॉईंट. एक झाला तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. काय एक संडे भेटतो खूप टायमानंतर. एक तर आम्ही आलो कारण का हिला सुट्टी नसते. आणि सुट्टी असली तरी सीन असा होतो की कुठे जाता नाहीत कारण का तिला रेस्ट करायचा असतो. स्वतः वर्क फ्रॉम होम 3 दिवस असल्यामुळे, 3 दिवस काम असल्यामुळे थोडा टाईम भेटतो आहे. सो खूप टायमानंतर आम्ही आलो. खरं तर ऋतुजाच्या इकडे गेलेलो तेव्हा ती वर्क फ्रॉम होम चालू होतं. त्याच्यानंतर आम्हाला 1 दिवस भेटला, तेव्हा आम्ही फिरलो आणि सॅटर्डे नाईट फिरलो. सो आता इथे बघू, 2-4 पॉईंट करू आणि मग आम्ही निघू. एवढं काही हे नाही, 1 पॉईंट झाला तरी बस आहे. मजा करू, एन्जॉय करायला आला दाखव. आणि दाखवायला इथे तर काय आहेच ना, जंगल आहे, पॉईंट्स आहे, इको पॉईंट आहे, ते सगळे आय गेस ऑलमोस्ट सेमच दिसतात. मला वाटत नाही काय डिफरन्स आहे. कमी मध्ये देतो तुम्हाला. नका 5 पॉईंट टाकून मार्केटला सोडले असते. नाही थँक्यू. नका थँक्यू. असं सगळंच इथे. आता जाऊ आम्ही वरती हळूहळू मेन मार्केटमध्ये. पुढं आल्यानंतर तुम्हाला रिक्षाची पण सोय भेटते. 35 रुपीज घेतात बायचा रिक्षाचे. अमन लॉन्च म्हणून आहे, त्याच्या थोडंच पुढं आहे. तिथे तुम्हाला EV भेटते रिक्षा. ती पण तुम्हाला वरतीपर्यंत सोडते 35 रुपीजमध्ये पर पर्सन शेअरिंग. तर ते पण तुम्ही यूज करू शकता. घोडा पाहिजे, घोडा भेटेल. 5 पॉईंट 350 रुपये. ते बार्गेनिंग होते नंतर, डिपेंड्स.
वरती आलं अजून आम्हाला कमी सांगितलं होतं. वरती आलं अजून थोडं अजून पुढे गेलं अजून कमी भेटेल. थोडं वरती आल्यानंतर हे 3 पॉईंट आहेत. बरोबर इथे एक हॉटेल आहे, वेज इन द वेज का असं काहीतरी हॉटेल, द वेस्ट साईड इन बशी. तिथे इकडे वरती जायला हे 3 पॉईंट आहेत आणि तिकडे पुढे इकडे 5 पॉईंट आहेत. आपण इकडे जाऊया. 5 पॉईंट आहेत ना इकडे जास्त असो, आपण इकडे जाऊया. 5 पॉईंट बघायला जाऊया आपण, कारण आपलं ठरलं 5 पॉईंट तरी करू आपण. म्हणजे 350 5 पॉईंट दाखवत आहेत. ही व्हिडिओमध्ये येण्यासाठी फास्ट चालत पुढे चालली. काय करत काय करतात लोक. किती कुस्केपणा करतो, मला व्हिडिओ मध्ये घेत नाही. व्हिडिओ काढत असते लिंबू पाणी पिताना पण मी तुझा व्हिडिओ काढला माझा, म्हणून मी मध्ये मध्ये येते. मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं हेच कामं कर. आमच्या घराच्या जवळ आहे, 25 किलोमीटर पण नाही हे आहे. म्हणजे घरातून निघालो ना तेव्हा मी पेट्रोल भरलं तेव्हा मी किलोमीटर हे केलं होतं. घराच्या एवढं जवळ आहे. पण लग्नानंतर फर्स्ट टाइम आलो ना, नाही एकदा आलो होतो तेव्हा ते आम्ही कड्यावरचा गणपती केला होता. लग्नानंतर कुठे आले होते? सॉरी, तो आधी केला होता ना, आधी केला होता तो. आणि आता पहिल्यांदा आलो होते. लग्न झाल्यावर मला पहिल्यांदा माथेरानला घेऊन आले. ओ माय गॉड, बघा व्हिडिओसाठी अहो रिस्पेक्ट. तेवढा रिस्पेक्ट व्हिडिओ आल्यावर लगेच येतो तसं नाही की. रितेश देशमुख म्हणजे बायकोला जेनेरियाला पण तुम्ही करून बोलतो. तू बोलतोस का मला? ती कातली आहे ना, त्यांच्यामध्ये असं रिस्पेक्ट आप जसं भैया लोक आप बोलतात. इंग्लिश बोलते. इंग्लिश मध्ये कसं बोलतात? अहो बोलते. तो पण तिला अहो बोलतो. त्यांच्याकडे लेडीजना रिस्पेक्ट देतात. तो फक्त जेनेरियाला नाही, तो सगळ्या लेडीजना अहो करून बोलतो. तर तू पण मला अहो करून बोललं पाहिजे. ओके, अहो ऐकलं का? बोला ना अहो. नक्की अहो कोण आहे आपल्या? तुम्ही काट होताय. ठीक आहे ना, आपल्यामध्ये नक्की अहो कोण आहे मग आता? दोघांनी रिस्पेक्ट दिलं पाहिजे. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. अहो जेवले का तुम्ही? नाही, तुम्ही जेवायलाच नाही दिला. जवळ असून पण आम्ही कधी आलो नाही. फर्स्ट टाइम आलो. आम्ही कधी गावी जात असेल ना तर ऑन द वे तेव्हा पण मम्मी किंवा आम्ही असेल तर अरे इथे माथेरान एवढ्या जवळ आपल्या, हे ते पण असं आपण अजून आलो नाही. आणि जेव्हा मी नेरूळला राहत होतो ना तर तिकडून इकडे 2-4 वेळा आलो मी एवढं ट्रॅव्हल करून. आणि आता जवळ असून पण नो कदर. मी पण लग्नाच्या आधी माझ्या फ्रेंड सोबत येऊन गेले होते. जर फ्रेंड्सचे व्हिडिओ आता बघत असेल त्यांना आठवत असेल, आम्ही खूप मजा केली होती. सकाळी लवकर आलेलो. ऍक्च्युली हे मजा करायला आलो होते आणि आम्ही इथं रडायला आलो होतो एवढं लांब. पाण्याची बॉटल घेऊया आपण, पाणी लागेल आपल्याला. ट्रेन आली गाईस, ट्रेन. अमन लॉन्च वरून आहे ट्रेन. हे इथलच्या इथे 1-1 तासाला आहे आणि खालती जायला 2च ट्रेन आहे गेस. रेलगाडी येताना आपण ट्रेननी येऊया. आपण. पण हा छोटासाच रूट आहे. फर्स्ट क्लास पण आहे याच्यामध्ये, TC पण आहे रे. फायनली आम्ही शॉपिंग केली आहे. जे मी घातलं ना ते प्रेरणाने घेतलं 100 रुपयाला. माथेरान हिल स्टेशन. बाय. कुठे भेटत ना आम्हाला, फक्त माथेरानला भेटतो. सो फायनली आता आम्ही 1 वाजायला आलो आणि आता आम्ही चालत मार्केटमध्ये आलो फायनली. इथून पण ट्रेन आहेत अमन लॉजपर्यंत एका तासाने. तर बघू आम्ही कोणत्या पॉईंटला जायचं. शॉपिंग करतात लोक मजबूत इथे.
शूज सगळं घेत आहेत. प्रेरणामध्ये थोडी सेंटी झाली होती. तिला तिच्या मैत्रिणी त्यांच्याबरोबर खूप वर्ष आधी ती आली होती. सो तिला ते सगळं आठवलं आता. तो थोडी सेंटी झाली होती, मध्ये शांत झाली होती, गपचूप बसली होती. मला ते आम्ही आलो होतो, ओंकार, आम्ही खूप मजा केली होती. ओंकार, मी, सुप्रिया, यश, गणेश, तृप्ती, मीनाक्षी एवढे सगळे आले होते. तो त्यांना सगळ्यांना मिस करते. सगळे लाईफमध्ये बिझी झालेत, कोणाकडे टाईम नाही राहिला. आता तेच बोलत होती, मला सांगत होती असं आलो होतो. सेंटी झाली होती थोडी. ठीक आहे, बघा काय खाते. एवढं लांबून ती खायला आली होती. 20 रुपयाची कैरी. काय लांबट आहे. कोणाच्या तोंडाला पाणी सुट, प्लीज कमेंट करून सांग. आता दुसरा चकना मागवला मी, शेंगा. एका हाताने फोडायला त्रास होता. मी खाते एकटेच. दात आंबट झालं होते कैरी खाऊन त्याच्यामुळं खूप आंबट होते. पॉईंट खंडाळा. सो आता आपला दुसरा पॉईंट आहे. मग अशी आपण गार्डनमध्ये बसलेलो. खंडाळा पॉईंट सेमच आहे. माधव पॉईंटवरनं पण हेच दिसत होतं, आमचा प्लॉट दिसत होता. हां, हा थोडं जवळून आमचा प्लॉट दिसतोय, बस. अजून वेगळं काय नाही आहे. बघा, हा आमचा प्लॉट आहे. तिकडे आम्ही बंगला बांधणार आहे. यायचं कसं वरती विचारू नका. बघा, इथून असं यायला लागेल तुम्हाला खालतून इकडून. मिक्स में क्या दूँ? ऑरेंज काला कटा. हाँ, मिक्स दो. ऑरेंज रेड रोज काला कटा. हाँ, दे दो रेड रोज काला. अरे कुठे गेली तू? रेड रोज काला कट्टा खाण्यासाठी आलो. ऑरेंज नाही घेतला. नाही बोलायचं ना, मग विचारलं होतं ना मी तुला. बघितली ना माझी हालत काय केली. सगळं फोटो काढताना हे बघा, हे असं सगळं माझ्या गाड्यात टाकलं. रिस्पेक्ट तिने घातला नाही तर तो पण इथे माझ्या असा लटकला होता. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं मी हँगरचं काम खूप चांगलं करू शकतो. तर कोणाला हँगर पाहिजे असेल तर प्लीज डू कॉन्टॅक्ट. बघितलं कसं बोलतात, घालून पाडून बोलते. सो जर कोणाला पोरींना हँगर, कोणत्या पोरींना हँगरची गरज असेल तर मला फोन करा. प्लीज डू कॉन्टॅक्ट मी. बघा, मी असं गपचूप उभं राहणार, तुम्ही काय टाकायचं असं करू शकता. सो एनिवेज, जो कपाट. आता आम्ही परत निघालो, 2 पॉईंट गेले.
मंकी पॉईंट असे खूप काय होतं, पण आम्ही ते सगळं नाही केलं. सगळीकडेच मंकी दिसत होतं, वेगळं काय असं नव्हतं. आम्ही वाइंडअप केलं, 4 वाजायला आले. बस आता दमलो, जाऊ आता घरी, परत बोर झालो. संडे स्पेंड करायचा होता, मेन म्हणजे एकच होतं आमचं की सोबत टाईम स्पेंड करायचा होता. म्हणजे घरी पण करतो, पण असंच बाहेर कुठेतरी. जेवलं बिवलं नाही आहे, आता बघू जेवायचं कुठेतरी जुगाड करू. वरती रिस्क नाही घेऊ शकत आणि जाऊया आता खालती. भेटू आता गाडीवर का आता डायरेक्ट जेवायच्या ठिकाणीच भेटू, किंवा इथेच ब्लॉग एंड करेल मी. चलो बाय बाय.